नमस्कार मंडळी, संवाद वाहिनीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, कुटुंब हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. कुटुंब व्यवस्था ही सुद्धा आपल्याला व्यवस्थित असायला हवी असते. कुटुंबाची जी एकोपा आहे तो आपल्याला गरजेचा वाटतो. आई वडील, बहीण भाऊ आणि नातेवाईक यांच्या मार्गदर्शनामध्ये यांच्याबरोबर आपण मोठे झालो. आपल्याला कुटुंबाची गरज आहे. आता जरी कुटुंब लहान झालेली असली तरीसुद्धा त्या कुटुंबामध्ये एकोपा हवा, संवाद हवा, हे नक्कीच. मंडळी, 15 मे हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची जी थीम आहे ह्या वर्षी ती अशी आहे: कुटुंबे, असमानता आणि बालकल्याण. म्हणजे वाढती असमानता जी आहे त्याचा परिणाम कुटुंबावर आणि बालकल्याणावर कसा होतो हे ही थीम अधोरेखित करते. कुटुंब दिवसाच्या पार्श्वभूमीवर आणि पुस्तक महिना जो सुरू आहे त्या निमित्ताने एक पुस्तक आपण आज जाणून घेणार आहोत. पुस्तक आहे मुलगा माझाच. नमस्कार मंडळी, आज आपण एका पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे मुलगा माझाच. काय होतं ना, आईवडिलांच्या भांडणात बिचाऱ्या मुलांचं अकारण नुकसान होतं आणि त्यांना त्रास सहन करावा लागतो. कुटुंब न्यायालयात मी जेव्हा काम करत होते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस हाताळल्या आणि त्या अगदी जवळून पाहायलाही मिळाल्या. खरं तर कुटुंब न्यायालयातील सर्वच केसेसमध्ये समस्याग्रस्त असल्यामुळे त्या त्रासदायक असतात, पण मुलांचा ताबा ठरवण्याच्या ज्या केसेस असतात त्या मात्र खूपच जास्त क्लेशदायक आणि आपल्याला मानसिक त्रास देणाऱ्या अशा असतात. अशाच एका आईच्या संघर्षाची कहाणी म्हणजे पुस्तक मुलगा माझाच. राजहंस प्रकाशनाने 2000 हे पुस्तक प्रसिद्ध केलं. विजया जोशी यांनी हे लिहिलेलं पुस्तक सत्य कहाणीवर आधारित आहे. आजी आणि आई आपल्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवतात आणि आनंदाची गोष्ट एवढीच की शेवटी त्यांचा त्यात विजय होतो आणि त्यांना मुलाचा ताबा मिळतो. या पुस्तकाची प्रस्तावना कुमार केतकर यांनी लिहिलेली आहे. त्या प्रस्तावनेत ते म्हणतात की हे पुस्तक नाही आहे, अनुभवांचे निखारे आहेत. विजया जोशी, त्यांची कन्या धन्वंती यांनी हे निखारे सुमारे 15 वर्ष गोंधळीत घेतले. आत्मसन्मानाची प्रखर जाणीव, आई म्हणून असलेला हक्क, मातृत्वाची भावना, न्यायासाठी लढण्याची दुर्दम्य जिद्द आणि सर्वस्व झुगारून लढण्याची तयारी, यामुळे हे जळते निखारे ओंजळीत घेण्याची हिंमत या दोघी दाखवू शकल्या. म्हटलं तर हे आत्मकथन आहे, म्हटलं तर एका संघर्षाची कहाणी. म्हणजेच विजया जोशी यांचे आत्मचरित्र नसलं तरी जीवनाच्या संध्याकाळी साठीच्या अलीकडे पलीकडे असलेले हे अनुभव, ते झेलण्यासाठी त्यांनी केलेली मानसिक तयारी पाहून कोणत्याही वाचकाला मुळापासून हल्ल्यासारखं होईल. जिद्द न हरता कसं लढायचं आणि अपयश, निराशा, वेदना आणि अप्रचार, मानसिक छळ यामुळे मनावर येणारे काळे ढग कसे परतवून लावायचे याचे भावनिक मानसिक शिक्षणही या पुस्तकातून होईल. या अनुभवांचे जवळजवळ सर्व संदर्भ सध्याच्या शहरी असते तर कदाचित मानसशास्त्राच्या किंवा मॅरेज काउन्सिलरच्या सहाय्याने ते समजूनही घेता आले असते वा कदाचित सुधारताही आले असते. परंतु ह्या पूर्वीची ओळख नसलेला भारतीय अमेरिकन नवरा खुनशीपणाने, सूडबुद्धीने वागू लागला. धन्वंतीच्या आयुष्यातील उमेदीची 15 वर्ष या नवऱ्याच्या सापळ्यातून सुटण्याच्या प्रयत्नात गेली. तिला तिच्या आईची साथ मिळाली नसती तर धन्वंती आणि तिचा मुलगा यांचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आज अशा कितीतरी मुली आहेत की ज्या आईवडिलांकडे व भावा बहिणीकडे त्यांची होणारी कुचंबना व अमेरिकेला गेल्यावर त्यांचा होणारा छळ सांगत नाहीत. केवळ संकोच म्हणून नव्हे तर त्यांनी आपणहून घेतलेल्या निर्णयाचा असा अपमान होणं त्यांना इगो प्रॉब्लेम होऊन बसतो. काही छळ सहन करतात, काही जीवनाची नाव सुशिक्षित मध्यमवर्गाच्या परिचयाचे आहेत. हल्ली पुण्या मुंबईच्या परिसरात राहणाऱ्या बहुतेक अशा मध्यमवर्गीय कुटुंबातलं कोणी ना कोणी अमेरिकेत जातो तरी किंवा जाऊ इच्छित तरी असतो. येथे ग्रीन कार्ड घेतलेली, काही वर्ष तेथे स्थायिक झालेली मुले भारतात परत येतात, मुली पाहून लग्न करतात
यापैकी कित्येक मुले अमेरिकेसारख्या देशात राहूनही अगदी कट्टर परंपरावादी सनातनी पुरुषी अहंकार डोक्यात भरलेली असतात. काहींना अगदी लहान वयात प्राप्त झालेले यश आणि डॉलर्स यामुळे एक प्रकारची झिंग आलेली असते. भारतात असताना सरळ साधं मध्यमवर्गीय जीवन जगलेली ही मुलं व मुली या सर्व ढगांवरून खाली जगाकडे, मुख्यतः भारताकडे काहीशा तुच्छतेने पाहतात. काही मुलींना भारतीय कुटुंब संस्थेच्या जाचातून मुक्त व्हायचं असतं, तर काही अमेरिका जवळची वाटू लागलेली असते. काहींना तेथील स्वातंत्र्याचे तर काहींना समृद्धीचे आकर्षण असते. काहींना शिक्षण, नोकरी या दृष्टिकोनातून अमेरिका आव्हान करते. विजया जोशींच्या मुलीने अशाच होतकरू कर्तबगार मुलगा निवडला. तो बहुधा त्यांच्या भारतीय अमेरिकन गोत्रामुळे, परंतु या अमेरिकेतील लग्नामुळे त्याच्या जीवनाची वाताहत सुरू झाली. तो नवरा तिच्याशी अतिशय विक्षिप्तपणे आणि क्रूरपणे वागू लागला. त्याचं वागणं फक्त अनाकलनीय चुकून गेल्यावर पराभव पत्करून परत भारतात येतात. काही आत्महत्या करतात, काही अनुभवातून शिकून धीटाईने आपल्या नवऱ्याला तोंड देतात, घटस्फोट घेतात, अमेरिकेतही जीवनाची नवी घडी बसवतात. अर्थातच असा समज करून घेण्याचं कारण नाही की अमेरिकेला स्थायिक झालेले बहुतेक जण हे असे विकृत, विक्षिप्त आणि क्रूर व छळवादी असतात. भारतातून अमेरिकेला गेलेल्या शेकडो मुलामुलींचे संसार सुखात आणि आनंदातही चालले आहेत. त्यांना भारतात परत यायची इच्छा नाही, ते तेथेच रुळले आहेत. आपण मनाने, वृत्तीने, श्रद्धेने स्वदेशी आहोत, म्हणून आपल्याला पत्नी स्वदेशी पाहिजे असे आपण म्हणत असलो तरी भ्रष्ट, मागासलेल्या, दरिद्र, बकाल, अस्वच्छ अशा स्वदेशापेक्षा त्यांना पुढारलेला स्वच्छ, सुखी आणि विदेश हा अमेरिका म्हणजे त्यांना जवळचा वाटू लागतो. त्यांना अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळणं सुलभ जावं आणि जागतिकीकरणाच्या, आधुनिकीकरणाच्या बाजूचे असले तरी एकदेशीय भारतीयांनी मात्र स्वदेशीच असायला हवे असा अनिवासी भारतीयांचा आग्रह असतो. हे प्रस्तावनेच्या बाहेर जाऊन केलेले विषयांतर आहे असे काही वाचकांना वाटेल, पण अमेरिका नावाच्या स्वप्नाने, अलिबाबाच्या त्या समृद्ध गुहेने वा तशा कल्पनेने जो विविध प्रकारचा दुटप्पीपणा किंवा दुष्टपणा, आत्मकेंद्रीपणा आणि स्वार्थ भारतीय मध्यमवर्गात बोकाळला आहे, त्याचं एक रूप म्हणजे विजया जोशींना मिळालेला जावई. अशी विविध रूपे आहेत, परंतु ती विकृत रूपे म्हणजे संपूर्ण वास्तव नव्हे. अनेक सुसंस्कृत संसारही तिथे आहेत. मुद्दा हा की तिथे सारे सुंदर, प्रसन्न, आनंदी आहे असा भ्रम जर कोणाला असेल तर तो चुकीचा आहे. शिवाय अशा प्रकारच्या विकृत आणि छळवाद फक्त अमेरिका या किंवा परदेशातच होतं असंही नाही. विजया जोशींना त्यांच्या मुलीला ज्या प्रकारच्या प्रसंगातून जावे लागले त्या प्रकारचे भीषण अनुभव अगदी देशी जीवनातही जागोजागी विखुरलेले आहेत. विजया जोशींच्या अनुभवाचे वैशिष्ट्य हे की परिस्थितीला त्या शरण गेल्या नाहीत वा प्रवाहपतीत झाल्या नाहीत. धन्वंतीचे लग्न जसे उडेपुरे 1.25 वर्ष टिकले नाही, पण त्या 1.25 वर्षाच्या संसाराचा सूड मात्र तिला 15 वर्ष सहन करावा लागला. अमेरिकेत असल्यामुळे तिला घटस्फोट लगेच मिळाला, पण मुलगा आपल्याकडे असावा म्हणून मात्र तिला जंगजंग संघर्ष करावा लागला. आपल्या पत्नीचा जीव त्या मुलात अडकला आहे हे ओळखून त्या अनिवासी अमेरिकन भारतीय पतिराजांनी तिला अमेरिकेच्या न्यायालयाचे उंबरठे झिजवायला लावले. नोटिसा, वकील, तारखा, उलट तपासण्या, बदनामी असे अडथळे पार करत करत खटला अखेरीस भारताच्या सर्वोच्च न्यायालयात येऊन धडकला. प्रदीर्घ न्यायालयीन संघर्षात विजया जोशींची साथ त्यांच्या मुलीला लाभली आणि त्यामुळेच ती तरुण निघाली, नाही तर ती कदाचित कोलमडून पडली असती. काही वेळा ही न्यायालयीन लढाई कोट अनकोट बेकायदेशीर लढाई लढावी लागली. एखाद्या चित्रपट कथाकारालाही सुचणार नाही असे याच्यात प्रसंग आहेत. या पुस्तकाद्वारे तरुण मुलामुलींचे, विशेषतः अमेरिकेकडे डोळे लावलेल्या तरुण तरुणींचे बरेच प्रबोधन होऊ शकेल. याचप्रमाणे त्यांच्या पालकांचंही प्रबोधन होईल. शिवाय न्यायासाठी लढण्यासाठी जिद्दही हे पुस्तक देऊ शकेल. सत्याचा प्रत्येक वेळेस शेवटी विजयच होतो याबद्दल अनेकांच्या मनात जरी संशय असेल तरी हा सत्याचा विजय झालेला या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं आणि हे पुस्तक वाचून अशा लोकांची खात्री पटेल की सत्याचाच विजय होतो.
या पुस्तकात विजया जोशी यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्यांची मुलगी धन्वंती या दोघांनी अभिजित हा त्यांचा नातू म्हणजे धन्वंतीचा मुलगा याचा ताबा मिळवण्यासाठी कनिष्ठ न्यायालयापासून ते थेट सुप्रीम कोर्टापर्यंत 15 वर्ष लढाई लढली. लेखिकेचे आजोबा जे अनंत गोपाळ भावे हे सरकारी नोकरीतून जज म्हणून निवृत्त झाले होते. घरदार गाडी घोडा सारे वैभव मिळवून ते पुण्यात स्थायिक झाले होते. लेखिकेची आई टाइम्स ऑफ इंडिया वाचत असे. लेखिकेच्या घरचे सर्वच जण परदेशी जाऊन आलेले होते. धन्वंतीचं शिक्षण पूर्ण झालं आणि विविध कंपन्यांतून तिने नोकरी केली. तिचे व्यक्तिमत्व हे प्रसन्न होते. ती हुशार आणि कामात तरबेज अशी होती. इंग्रजीवर तिचं प्रभुत्व होतं. ती स्वतःच्या हिमतीवर परदेशी जात असे. भारतात तिच्यासाठी शोधूनही नवरा सापडला नाही. लेखिका स्वतः विविध आव्हाने स्वीकारीत संसार करीत होती. लेखिकेची भावंडे इंग्लंडमध्ये स्थिर झाली होते आणि त्यांची दोन मुलं परदेशी होती. धन्वंती पण 1981 अमेरिकेत गेली. लेखिका आणि तिचे यजमान दोघेही इकडे नोकरीत होते. लेखिका म्हणते की आई वडील मुलांना जन्म देतात पण नशीब देऊ शकत नाहीत. 11 जून 1982 तिने अण्णांशी रजिस्टर विवाह केला. धन्वंतीने खूपच कमी अवधीत हे लग्न वर्तमानपत्राच्या जाहिरातीतून ठरलं होतं आणि मग पुढे 19 जून 1982 त्यांनी वैदिक पद्धतीने लग्न केलं. अण्णा तिच्यापेक्षा वयाने खूप मोठे, दिसायला पण फारसे उजवे नव्हते आणि जुन्या विचारांचे होते. 14 मार्च 1983 अभिजितचा जन्म झाला. बाळणपणासाठी धन्वंतीने लेखिकेला म्हणजेच आईला बोलवून घेतलं. तेव्हा लेखिकेने अण्णांचे वर्तन हे स्वतः बघितले आणि त्याचा त्यांना खूप त्रासही झाला. अशी विक्षिप्त माणसे आपल्याच वाट्याला का येतात असा त्यांना प्रश्नही पडला. या परिस्थितीत आता लढत द्यावी लागणार हे त्यांच्या तेव्हा लगेच लक्षात आले. धन्वंतीचा पासपोर्ट तिच्याकडे नव्हता. तो पासपोर्ट त्यांना पासपोर्ट ऑफिसमधून मिळवावा लागला. 18 एप्रिल 1983 रोजी 35 दिवसाचा अभिजितला घेऊन मोठ्या शिताफीने धन्वंतीने घर सोडले. घर सोडताना जमेल तेवढी महत्त्वाची कागदपत्रे तिने गोळा केली. त्या कागदपत्रात चीड आणण्यासारखी महत्त्वाची कागदपत्रे तिला सापडली होती. पण घर सोडताना एक टेलिफोन डायरी ती विसरली. त्यामुळे अण्णांनी मग त्यांना सर्वांना फोन करून खूप हैराण केले. मुलगा आणि घरातील सोने घेऊन ती निघून गेली अशी बदनामी अण्णांनी केली. त्यानंतर अभिजितचा पासपोर्ट काढावा लागला. या कामात विविध मैत्रिणींची दोघींनाही मदत झाली. या काळात नवऱ्यापासून छळवणूक झालेल्या किंवा परित्यक्त्या स्त्रिया आश्रयाला येतात. अशा शेल्टर होममध्ये लेखिका आणि धन्वंती आणि अभिजित अशा येऊन राहिल्या. तिथे अण्णांनी येऊन अभिजितला पळवून नेण्याचा असफल प्रयत्नही केला. अण्णांनी मग तिथे कोर्टात केस केली. ओमाहाच्या कोर्टात बरेच दिवस ती केस त्यांना लढवावी लागली. कोर्टाने अंगावर पिणारे मूल आईकडे राहिलं पाहिजे असे सांगितले. अण्णांचे हे खरं तर तिसरं लग्न होतं. 1967 नागपूरच्या मुलीशी लग्न केलं. तेव्हा मुलगी झाली पण ती वारली. 1974 अमेरिकेत ते आले आणि अमेरिकन कोर्टात खोटे पुरावे दाखवून 1977 त्यांनी घटस्फोट घेतला. नंतर ग्रीन कार्डासाठी त्यांनी पोर्टोरिकन बाईशी लग्न केलं आणि लग्नाच्या 10व्या दिवशी ग्रीन कार्ड मिळवून संगनमत करून घटस्फोट घेतला आणि नंतर आता धन्वंतीशी लग्न केलं. एव्हाना लेखिकेला अमेरिकेत येऊन 5-1 महिने झाले होते. धन्वंती आणि अभिजित अमेरिकेला राहून केस चालू होती ती ते पाहतील असं ठरवून लेखिका भारतात परत आली. आल्यावर अमेरिकन दूतावासाला पत्र लिहून मुलीच्या लग्नाचा बोजवारा झाल्याचे कळवून तिला आणि तिच्या मुलाला स्वतःच्या खर्चाने भारतात आणण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली. शिवाय नागपूरला अण्णांच्या प्रथम पत्नीच्या भावाची भेट घेतली. अण्णांबद्दल खरी माहिती तिथे दिली आणि तिची नागपूर कोर्टातील केस त्यांनी रिओपन करायला लावली. अमेरिकेत 23 सप्टेंबर 1983 धन्वंतीला घटस्फोटाची ऑर्डर मिळाली. मुलाचा ताबा आईकडे राहिला होता पण तो ताबा हा तात्पुरता होता. तोपर्यंत अण्णांना भेटण्याची परवानगी होती. भेटीदरम्यान अण्णा मुलाला आईविरुद्ध भडकावीत असे. शिवाय पैसे देण्याची ऑर्डर असूनही ते भरत नव्हते. बायकोबद्दल गलिच्छ प्रस्तारही त्यांनी सुरूच ठेवला होता.
आता तात्पुरता ताबा कोर्टाने आईकडे दिला होता. ठरल्या दिवशी अण्णा मुलाला भेटत होते. अभिजितला मात्र त्याचा खूप त्रास होत होता, म्हणून लेखिकेने त्यांना भारतात आणायचं ठरवलं. आदल्या दिवशी अण्णांची भेट झाल्यावर 13 फेब्रुवारी 1984ला भारतात आणण्याचं ठरलं. अभिजितचा व्हिसा काढावा लागला. इथे धन्वंती राहत होती, तिथे अण्णा जाणार अशी शंका होती, म्हणून कोणीतरी राहत आहे असे भासवण्यासाठी दोरीवरचे कपडे बदलणं, रेडिओ चालू ठेवणं अशा प्रत्यायुक्त्या त्यांना कराव्या लागल्या. शिवाय त्यांना तेव्हा प्रवास करता यावा म्हणून भारतातून आजोबा आजारी आहेत, त्यांच्या नातवाला पाहण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे अशा मजकुराची तार पण त्यांनी करून ठेवायची सोय केली होती. खूप विचारपूर्वकरित्या सर्व हालचाली कराव्या लागत होत्या. वयाची 60 पण उलटली होती. सोबत नातू आणि सामान यांना सांभाळत लेखिका भारतात पोहोचली. इकडे धन्वंतीने नोकरी पकडली. अण्णांनी मात्र तिच्याविरुद्ध केस केली होती, त्यामुळे एके दिवशी तिला पकड वॉरंट आलं. त्या अटकेतून वाचण्यासाठी स्थानिक माणसाने $50,000 बॉन्ड द्यायचा असतो. यासाठी 30 वर्षाच्या टोरस नावाच्या व्यक्तीशी कागदोपत्री तिने लग्न लावलेले दाखवले आणि त्याच्यातर्फे बॉन्डची व्यवस्था केली. एका लचांडातून सुटण्यासाठी दुसरे लचांड करावे लागले. त्यानंतर धन्वंतीला तुरुंगात जावे लागले नाही आणि तिचा पासपोर्टही तिला परत मिळाला. लेखिका म्हणतात की दिरंगाई करून केस लोंबकळत ठेवण्याची चलाखी कोर्टानं केली, पण वेळीच कोर्टाचा कल आपल्याला हा समजायला हवा. अण्णांच्या पहिल्या पत्नीने 1984मध्ये नागपूर कोर्टातून न्याय मिळवला. कायद्यानुसार अर्धवट न्याय मिळत असेल तर व्यवहारात स्त्रीला तिचा काही उपयोग होत नाही. स्त्रीची होणारी ससेहोलपट आणि पिळवणूक याबद्दल समाजाला कोर्टालाही काही वाटत नाही, ना समाजाला त्याबद्दल पर्वा असते. अशा स्त्रियांना मदत करायला कोणी पुढेही येत नाही आणि स्त्रियांचे आयुष्य यात फुकट गेल्याने कोणालाही त्याचं सोयरसुद्धा काही नसतं. लेखिकेच्या राहत्या घराबद्दलच्या केसलाही सामोरे जावे लागले. एक फ्लॅट मिळवण्यासाठी झुंज करावी लागली. त्यात वेळ, पैसा आणि श्रम त्यांना खूप लावावे लागले. लेखिका म्हणतात की कोर्ट ही एक संस्था आहे. तिच्याकडे न्यायासाठी जाण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे, पण न्याय वेळेवर न देणं हा कोर्टाचा हक्कच आहे की काय, अशा प्रकारे व्यवहार चालू आहे. मुलांच्या कल्याणासाठी धन्वंतीला सुप्रीम कोर्टात वेळीच धाव घ्यावी लागली. वर्तमानपत्रातील बातम्या छापतात, पण समाजाची सहानुभूती हवी असते. अशाच वेळी नेमकी वर्तमानपत्रे सनसनाटी बातम्या छापून लोकांची मने कुलुषित करतात. कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्या कायद्याचा खरं तर काय उपयोग, असा लेखिकेचा प्रश्न आहे. कुचकामी आणि वाचाळ प्रवृत्तीचे लोक समाजातील स्त्रीवर्गाचे शत्रूच समजले पाहिजेत. निर्भयपणा आणि वैचारिक सच्चेपणा राखून अडचणीत असलेल्या स्त्रियांनी कोर्टात जावे. मिळमिळीत बोलून त्याला न्याय मिळेल असं नाही. भिवून वागल्याने आपलं नुकसानच होतं. त्यामुळे देवावर श्रद्धा ठेवावी. सर्व विरुद्ध जातील, पण देव आपल्या पाठीशी आहे हे पक्के समजावे. शेवटी 6 नोव्हेंबर 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र जाहीर झाले आणि मग मनामनाचे ओझे डोक्यावरून उतरावे असे झाले. लढाई धन्वंतीने जिंकली. अभिजितचा ताबा तिच्याकडे दिला गेला. एक आजी आणि आईने केलेला हा संघर्ष ही सत्यकथा आहे. लेखिका इथे हेही नमूद करते की ती एक शिक्षित घराण्यातून आलेली, इंग्लिशवर प्रभुत्व असलेली धन्वंती आणि एवढं सगळं असून सुद्धा तिला एवढं सगळा संघर्ष हा द्यावा लागला. ती एका उच्च जातीतनं आलेली होती. शिवाय तिचं शिक्षणही चांगलं होतं. आर्थिक परिस्थिती जरी बेताची, म्हणजे ती कोर्टासाठी सर्व खर्च करू शकली, तरी ह्या सर्व परिस्थिती असून सुद्धा अशा व्यक्तीला सुद्धा कोर्टात संघर्ष करायची पाळी आली. चुकीच्या माणसाशी लग्न करून केलेली ती चूक सावरताना आयुष्याची पुढील 14-15 वर्ष धन्वंतीला घालवावी लागली. न्यायालयातील लढ्याबद्दल आणि त्या अनुभवांबद्दल खूप छान लेखिकेने इथे लिहिलं आहे. मनाची होणारी घालमेल ही सुद्धा लेखिकेने चांगली व्यक्त केली आहे. अशी ही सत्य कहाणी आहे. वाचून थोडंसं डिस्टर्ब व्हायला होतं, पण काय कहाणी आहे आणि मुलासाठी एखाद्या आईला आणि आजीला मिळून कसा संघर्ष द्यावा लागला आणि त्यावेळी त्या मुलीला तिच्या आईनी पाठीशी घातलं किंवा तिने त्याला मदत केली, त्यामुळे ती कलमडून गेली नाही आणि मग ती ही लढा देऊ शकली. समाजाने सुद्धा खरं तर अशा स्त्रियांना, अशा
लढणाऱ्या व्यक्तींना मदत करायला हवी आहे. समाज या ठिकाणी कुठे काही चुकतं आहे का, किंवा कुटुंबात त्याच्यामुळे काही चूक होते का. धन्वंतीची एक छोटीशी चूक होती नवरा शोधण्याची, पण त्याच्यानंतर तिला ती खूप म्हणजे महागात पडली असं म्हणता येईल. तर अशी ही कहाणी वाचण्यासारखी आहे. मुलगा माझाच ही जी कथा आहे, हे जे पुस्तक आहे ते बुक गंगा या या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे. राजहंस प्रकाशनाचं हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे आणि ते मला असं वाटतं की प्रत्येकाने वाचावं. त्याच्यातनं आपल्याला बरंचसं समजू शकतं. कोणाकोणाला काय काय समस्या पण असू शकतात हे सुद्धा कळू शकतं. तर आज थांबूया इथे. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.